नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। खरं तर संत शेख मोहम्मद महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ होतो आहे। या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने जाहीर केलेलं आहे की या काळामध्ये डीजे वाजणार नाही, कारण 10वी आणि 12वीचे पेपर सुरू आहेत। तसाच एक निर्णय पोलीस प्रशासनाने घेतलेला आहे की या काळामध्ये जी शासकीय जागा आहे, शासकीय जागामध्ये जे कोण पाळणाधारक असतील, छोटे मोठे दुकानदार असतील, खेळणेवाले असतील, यांना जागा दिली जाणार आहे। परंतु इथे दुकानदार यांच्याकडनं जर कोणी पैशाची मागणी केली तर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचं एक आदेश खरं तर पोलीस निरीक्षक किरण शिंदेने दिलेला आहे। या अनुषंगानं काही खेळणेवाले यांच्याशी आपण चर्चा केली असता। अक्का गायकवाड कुठून आला तुम्ही? राहणार वाळवण सुपावाळ। आणि किती वर्षापासून यात्रेला येतात? तरी 7-8 वर्ष झालं या इथंच बसता, जे आम्हाला बिचारा काहीच करा घेत नाही, काय नाही। आणि मग तुम्ही धंदा कसा होतो? चांगलं होतं दादा, बोटापुरतं होत मा आहे तेवढं होतं दादा पैसे। काय विकता तुम्ही? हे चालण्या आहे म्हणजे मटेरियल एवढंच होतं, देवाच्या पुरतं पोटापुरतं होतं बस। समाधानी आहे? हा समाधान बस। यात्रेला आला आहात, खरं तुम्ही दरवर्षी येत असाल? हो, दरवर्षी। काय अनुभव आहे यात्रेला दरवर्षीचा? यात्रेचा चांगला अनुभव आहे आम्हाला। धंदा पाणी भरपूर होतं, व्यवस्थित चांगलं चालतंय, गावात बी चांगलं व्यवस्थित वाटतंय आणि दुसऱ्या यात्रेपेक्षा इथं आम्हाला एकदम असं बरं वाटतं दुसऱ्या जत्रांपेक्षा ह्या गावातल्या जत्राला आल्यासारखं दरवर्षी। तुम्ही दरवर्षी या जागेत बसता? हो, दरवर्षी या जागेवर बसतो। दरवर्षी तुम्हाला कोणी पैसे मागायला येतं का? नाही, आम्हाला पैसे बिशे कोणी मागा येत नाही। आतापर्यंत कोणी आलं नाही, आतापर्यंत कुणी आलेलं नाही, काय नाही। आम्ही आमचं येतो, जागा धरतो, जागा आमची खुणा असतात, त्या खुणाप्रमाणे बसतो आम्ही धंदा करून जातो। आम्ही बीडचे यात्रेला आलेलो आहेत, दरवर्षी येतो आम्ही। बरेच वर्ष झाले तर येतो, आता 10-15 वर्ष झाले तरी येतो आम्ही इथं। बरेच वर्षापासून इथं दुकान टाकतो, तरी इथं काय त्रास काही नाही आमचं आम्हाला। कोणी असं म्हणजे पैसे मागत नाही, वर्गण बिरगण काहीच नाही। स्थानिक प्रशासनाने जो निर्णय घेतलाय ते अत्युत्तम घेतला यंदा। जर कोणी काही अडचण दिली, कोणी पैसे बिशे मागितले की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगून पुकारण्यास सांगितलेलं आहे। 2 दिवसापासून सांगत इथं पण येऊन सांगितलेलं आहे त्यांनी, जर कोणी अडचण दिली तर आम्हाला येऊन सांगा म्हणून। आणि प्रशासनाचा आम्ही आभार मानतो। तर त्यांनी सांगितलं की आम्हाला आतापर्यंत कोणीही एकही रुपया मागितलेला नाही आणि त्यांनी सुद्धा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याचं त्यांनी आभार व्यक्त केलेला आहे। ते आनंदी आहेत आणि त्यांचं कौतुक नक्की होत आहे। येत्या काळामध्ये जर कोणी या खेळण्यावाल्यांना जर कोणी पैसे मागितले आणि ती गोष्ट जर समोर आली तर नक्कीच पोलीस प्रशासन खरंच त्यावर कारवाई करतंय का, याकडेच खरं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। श्रीरंग साळवेसह दत्त जगताप, द टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर।